नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याच्या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 22व्या हप्त्यानंतर आता शेतकऱ्यांना आतुरता लागली होती 23व्या हप्त्याची। अखेर त्या 23व्या हप्त्याचे पैसे आता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहेत। हे पैसे कोणत्या तारखेला मिळणार आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, सरकारने याच्यामध्ये काय नवीन अटी घातलेल्या आहेत, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोजच शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांबद्दल प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती बघायला मिळणार आहे। तर आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, देशातील कोट्यावधी शेतकरी सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत अल्पभूधारक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6,000 रुपये जमा केले जातात। प्रत्येकी 2,000 रुपयांच्या एकूण 3 समान हप्त्यांमध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात। आतापर्यंत पीएम किसान योजनेचे 22 हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून आता 23व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत। हा हप्ता कधी मिळणार याची वाट शेतकरी पाहत आहेत। आता या 23व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे। यापूर्वी पंतप्रधान मोदींनी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी आसाममधून वितरित केला होता। आसाममधील गुवाहाटी येथून 22व्या हप्त्याद्वारे 9.32 कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,640 कोटींहून अधिक रुपये हस्तांतरित करण्यात आले होते। आता 23वा हप्ता 18 जून 2026 रोजी जमा होणार असल्याची चर्चा सुरू आहे। यामागचे कारण म्हणजे यापूर्वीच्या मित्रांनो 18 जून 2024 रोजी 17वा हप्ता वितरित करण्यात आला होता। त्यामुळे यंदाही त्याच तारखेला हप्ता मिळू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे। मात्र याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही। पीएम किसान योजनेचे हप्ते साधारणतः 4 महिन्यांच्या अंतराने दिले जात असल्याने 23वा हप्ता जूनच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी। दरम्यान पीएम किसान योजनेचा हप्ता वेळेत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काही बाबींची खात्री करून घेणे आवश्यक आहे। ही केवायसी पूर्ण असणे, आधार कार्ड बँक खात्याची लिंक असणे आणि बँक खात्याची माहिती अचूक असणे गरजेचं आहे। या प्रक्रियेत काही त्रुटी असल्यास हप्ता अडकू शकतो। शेतकरी आपली लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकतात। फार्मर्स कॉर्नरमधील बेनिफिशियरी स्टेटस हा पर्यायावर क्लिक करून नोंदणी क्रमांक आणि OTPच्या मदतीने हप्त्यांची संपूर्ण माहिती पाहता येते। केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच 23व्या हप्त्याची निश्चित तारीख स्पष्ट होणार असली तरी जून आणि जुलै महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा पुढील हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे। पीएम किसान योजना दरम्यान 1 फेब्रुवारी 2026 रोजी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेसाठी तब्बल 63,500 कोटींची तरतूद करण्यात आली। मागील बजेटमध्येही पीएम किसानसाठी तेवढीच रक्कम मंजूर करण्यात आली होती। पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी जणू वरदान ठरत आहे। दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये बँकेत जमा होत असल्याने शेतकरीसुद्धा आनंदात आहेत। ही योजना शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत असून बियाणे, खते, औषधे खरेदी करण्यासाठी ही रक्कम उपयुक्त ठरते। लहान शेतकऱ्यांसाठी तर ही मदत अत्यंत महत्त्वाची मानली जाते।